महाराष्ट्र विधानसभेत आज स्त्री भ्रूण हत्येच्या गंभीर मुद्द्यावरून सभागृहात तीव्र चर्चा रंगली। राज्यात गेल्या काही काळात तब्बल 54,000 मुलींची गर्भातच हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले। माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी या विषयावर सरकारवर कडक शब्दात टीका करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। डॉक्टर राऊत म्हणाले, एकीकडे सरकार लेक लाडकीसारख्या योजना राबवते, तर दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्री भ्रूण हत्या होत असतील तर प्रशासनाचा वचक नेमका कुठे आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारला जाब विचारला। या मुद्द्यावरून सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले। लक्षवेधी सूचनेद्वारे बोलताना डॉक्टर राऊत यांनी राज्यातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्रांवर गंभीर आरोप केले। राज्यात शहरी आणि निमशहरी भागात अशा केंद्रांचे जाळे पसरले आहे। प्रशासकीय यंत्रणेच्या आशीर्वादाशिवाय हे रॅकेट चालूच शकत नाही, असा आरोप त्यांनी केला। सरकार दर 3 महिन्यांनी तपासणी होत असल्याचा दावा करत असताना खासगी सोनोग्राफी केंद्रांतून हे प्रकार सुरूच कसे राहतात, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला। सरकार विविध योजनांद्वारे मुलींच्या सक्षमीकरणाचे चित्र रंगवत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर असल्याचे डॉक्टर राऊत यांनी नमूद केले। NFHSच्या अहवालानुसार राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर चिंताजनक आहे। प्रति 1000 मुलांमागे मुलींचे प्रमाण 894 ते 992 दरम्यान असल्याचे आकडे त्यांनी सभागृहात मांडले। ही आकडेवारी महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह नाही, असे ते म्हणाले। या संदर्भात 11 फेब्रुवारी 2026 रोजी सामाजिक संघटनांनी दिलेल्या निवेदनावर सरकारने अद्याप कोणतीही ठोस कारवाई का केली नाही, असा प्रश्नही डॉक्टर राऊत यांनी उपस्थित केला। या गंभीर प्रकरणावर सरकार कोणती ठोस पावले उचलणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूजसाठी। मी धन्यवाद देऊ इच्छेन आव्हाड साहेबांना की त्यांनी या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे सभागृहाचं लक्ष वेधलं आहे। माननीय मंत्री महोदयांनी तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी उत्तरही दिलं, परंतु अध्यक्ष महोदय, मी माननीय मंत्री महोदयांचे उत्तर या ठिकाणी बघत असताना मला असं लक्षात आलं की या ठिकाणी केवळ सरकारी योजनांची आकडेवारी देऊन सर्व काही सुरळीत आहे असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न झालेला आहे। परंतु 54,000 मुलीची गर्भातच हत्या होणे आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्र सुरू असणे या गंभीर आरोपांना या ठिकाणी बगल दिलेली आहे। माझे यासंबंधी काही प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, की मंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात नियमावलीची लांबलचक यादी वाचून दाखवली, पण माझा थेट प्रश्न असा आहे की जर कायदे इतके कडक आहेत तर मग शहरी आणि निमशहरी भागात प्रशासकीय व्यवस्थेच्या आशीर्वादानं बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्रे आजही सर्रास कशी सुरू आहेत? गेल्या 2 वर्षात किती केंद्रांवर धाडी टाकण्यात आल्यात आणि किती अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर म्हणून निलंबनाची कारवाई करण्यात आली की प्रशासनानं फक्त कागदी घोडे या ठिकाणी पुढे सरकावले आहेत? दुसरा प्रश्न असा अध्यक्ष महोदय की लक्षवेधीमध्ये स्पष्ट नमूद आहे की राज्यात 54,000पेक्षा जास्त मुलींची गर्भातच हत्या केली जात आहे। हा आकडा खरं पाहिलं तर थरकाप उडवणारा आकडा आहे। म्हणून मंत्री महोदय यावर स्टिंग ऑपरेशनचं उत्तर देत आहेत। मला सांगा, इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्येची गांभीर्याने दखल घेऊन सरकार या संबंधी विशेष तपास पथक नेमून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे धाडस दाखवणार आहे का? तिसरा प्रश्न माझा असा आहे अध्यक्ष महोदय की 5,000 आणि 6,000 रुपयाच्या लाभाची आकडेवारी या ठिकाणी सांगत आहेत, पण अध्यक्ष महोदय प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न मानसिकतेचा आणि कायद्याच्या दहशतीचा आहे। NFHSच्या अहवालानुसार 24 जिल्ह्यात लेक नकोशी असल्याचे वास्तव समोर आले आहे। मग तुमच्या योजनांचा प्रभाव जमिनीवर का दिसत नाही अध्यक्ष महोदय? प्रति 1000 मुलांमागे 894 किंवा 992 मुली हे प्रमाण प्रगत महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे का? हे प्रमाण 1000च्या पुढे नेण्यासाठी सरकारनं काही टाइम बाउंड प्लान या ठिकाणी आखला आहे का अध्यक्ष महोदय? माझा चौथा प्रश्न आहे की दर 3 महिन्याला तपासणी होते असं या ठिकाणी सांगण्यात आलं, तर मग खासगी सोनोग्राफी केंद्रातून लिंग निदानाचे रॅकेट कसे चालते? गेल्या वर्षभरात किती डिकॉय बनावट ग्राहक केसेस यशस्वी झाल्या आणि त्यातील किती डॉक्टरांना प्रत्यक्ष शिक्षा झाली? नोंदणी
रद्द करण्यापलीकडे जाऊन त्यांना कायमस्वरूपी तुरुंगवास धाडण्यासाठी सरकार काही कायदेशीर कारवाई करेल का? आणि शेवटचा प्रश्न माझा असा आहे अध्यक्ष महोदय की सामाजिक संघटनांनी 11 फेब्रुवारी 2026 रोजी निवेदन दिलेले होते, पण मंत्री महोदयांनी उत्तराच्या शेवटी असे म्हटले आहे की दुर्लक्ष व दिरंगाई झालेली नाही. जर दिरंगाई झाली नाही तर मग या निवेदनावर आजपर्यंत कोणती ठोस कृती केली गेली याचे उत्तर अजून प्राप्त झाले नाही. त्यामुळं या सर्व बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय मला आश्वासन हवं आहे की पुढील 15 दिवसात अशा बेकायदेशीर केंद्रांवर विशेष मोहीम राबवून त्याचा पर्दाफाश केला जाईल का आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल का याचं उत्तर मला या ठिकाणी हवं आहे अध्यक्ष महोदय. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।